आपण पाहतोय की करमाळ्यामध्ये काल जो आहे तो शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला झाला होता। त्याचा आरोप देखील मनोज लांडगे या युवकावर करण्यात आला। सध्या आपल्याबरोबर मनोज लांडगे आहे, त्यांच्याकडून नेमकं काय परिस्थिती काय जाणून घेऊया। काय सांगाल, नेमकं काय घटना घडली होती कालची? मी कामासाठी करमाळ्याला निघालो होतो आणि ते दिसले। त्यानंतर मी त्यांना विचारलं की माझे पैसे द्या, मी अडचणीत आहे। तर त्यांनी मला आधी जातीय शिवीगाळ केली, त्यानंतर मला मारहाण केली आणि त्यांनी हाणल्याच्यानंतर मी त्यांना हाणलं। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे की मी तुम्हाला ओळखतच नाही, नेमका हा व्यवहार कशाचा आहे पैशाचा? 2013 मध्ये खत घेतलं होतं आणि माझ्या खताचे पैसे म्हणजे त्यांना देणं नाही झालं मला उधारीचं। त्यांनी माझी गाडी घेऊन गेले, 2 वर्ष वापरली। 17ला गाडी हो। आणि ज्यावेळेस पैसे आम्ही त्याला दिलं 2017ला, त्यावेळेस त्यांनी आम्हाला गाडी माघारी दिली। आणि त्यानंतर परत त्यांनी 1-2 वेळेस चावी पण काढून घेतली होती की अनेक रक्कम तुझ्याकडे राहिली ती माझी दे, असे बोलत त्यांनी शिवीगाळ करत वारंवार असंच चालू होतं। आणि आमची त्यावेळेस दखल पण घेतली नाही। आणि गेल्या वर्षी कारखान्याचं वाहतुकीचं ट्रॅक्टरच्या वाहतुकीचं पैसे 83,000 आम्हाला न माहीत होता, त्यांनी काढून घेतले। आणि मी अडचणीत असल्यामुळं ते मला सकाळी काल 7:30 ते 7:45च्या दरम्यान दिसले। त्यावेळेस मी त्यांना माझ्या पैशाची मागणी केली, मी अडचणीत द्या असं म्हणताच त्यांनी मला जातीवादक शिवीगाळ करून मला मारहाण करून माझ्या डोक्यामध्ये पाना घातला, गाडीत होता तो, असं झालेलं आहे। त्यांनी देखील असा आरोप केला आहे की हे तुम्हाला जी मारहाण करायला लावली ते शिवसेने नेते दिग्विजय भैया बागल असतील, रश्मी दिदी असेल, यांनी ही घटना करायला लावली असं त्यांनी आरोप केला। नेमकं काय? तसं तर काही नाही आहे, ही वैयक्तिक माझा वाद आहे यावरून झालेला। भैयासाहेब, दिदीसाहेब यांचा काही संबंध नाही, बागल गटाचा काही संबंध नाही। आता काय याच्या विरोधात आपण गुन्हा दाखल वगैरे करणार आहे का? दाखल केलेला आहे। आपण पाहतो की याच प्रकरणानंतर एक व्यक्ती होती कडवटकर, त्यांनी देखील स्टेटस ठेवलं होतं। काय सांगाल, तुमचं देखील एक स्टेटस होतं, त्यांनी देखील ते पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं होतं की काय स्टेटस होतं नेमकं ते? आमच्या वैयक्तिक आमचा भावकीचा आणि आमचा वाद चालू आहे। मग त्या वादात ते स्टेटस होतं माझं। आणि पण आता कोणी हिवरवाडीतील कोणी व्यक्ती होते, इरकर नावाचा व्यक्ती आहे, त्यानं तो स्क्रीनशॉट त्यांना पाठवला आणि हा स्टेटस असा होता ह्या व्यक्तीचा। कारण का मी बागल गटाचा असल्यामुळे त्यांना राजकीय वळण द्यायचं होतं, त्यामुळे ह्यांनी ह्यामध्ये माझं नाव ओढलं गेलं। या घटनेमध्ये काय तुमच्या नेत्यांचा काय संबंध असेल? काडीचाही संबंध नाही, त्यांना फक्त राजकीय वळण देण्यासाठी माझं नाव ओढलं गेलं। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जी कालची जी घटना असेल, महेश चिवटे असेल किंवा लांडगे यांची घटना जी आहे ती त्यांच्या आर्थिक व्यवहारातून झाली असून या घटनेमध्ये दिग्विजय बागल असेल, रश्मी बागल असेल यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती यावेळी मनोज लांडगे यांनी दिलेली आहे। शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।